तर आज आपण इथं रसमवडा बनवणार आहोत। त्यासाठी मी इथं 1 वाटी सफेद उडदाची डाळ घेतलेली आहे। वडे छान कुरकुरीत होण्यासाठी मी इथं 2 चमचे मुगाची डाळ घालणार आहे आणि वडे कुसकुशीत होण्यासाठी त्याच्यामध्ये 2 चमचे तांदूळ घालणार आहे। 2 चमचे तांदूळ घालायचे। तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की वडे ट्राय करा। अगदी खमंग आणि कुसकुशीत असे वडे होतात। आता आपण ही डाळ 3 ते 4 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेणार आहोत। 3 ते 4 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे आणि लगेच डाळ 2 ते 3 तास आपण डाळ आता भिजत घालणार आहोत। तर आपण डाळ इथं आता 2 ते 3 तास ही भिजत घालणार आहोत। डाळ छान भिजणार आहे तोपर्यंत आपण आता पुढची रसमसाठीची तयारी करूया। काही जण तर फक्त उडदाच्या डाळीचे वडे करतात, पण तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की वडे ट्राय करा। अगदी भन्नाट होतात चवीला हे। जर तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी जर वडे बनवणार आहात तर तुम्ही रात्रीही जर डाळ भिजत घातली तरीही चालेल। तर आता आपली डाळ छान इथं भिजते। आता मी तर कुकरमध्ये अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे। तर काही जण फक्त टोमॅटोचं रस्सम बनवतात, मी तर थोडीशी तुरीची डाळ घालणार आहे। याच्यामुळे दाटसर असं आपलं रस्सम होतं। मी तर 3 असे पिकलेले छान लाल टोमॅटो घेतलेले आहेत, तेही बारीक चिरून आपण डाळीसोबतच हे शिजवून घेणार आहोत। आता याच्यात थोडंसं पाणी घालायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून कुकरच्या 4 शिट्ट्या घ्यायच्या आहेत। छान अशी मऊसूद आपले टोमॅटो आणि डाळही छान शिजते। आता कुकरचं झाकण लावून 4 शिट्ट्या काढायच्या आहेत। आता आपली डाळ शिजते तोपर्यंत आपण रसमसाठी एक वाटण बनवणार आहोत। तर त्यासाठी मी इथं 1 कांदा घेतलेला आहे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 1 इंच आलं घेतलेले आहे। जर तुमच्याकडे रस्सम मसाला असेल तर तुम्ही रस्सम मसालाही वापरू शकतात, पण या ताज्या वाटणामुळे छान अशी रस्समला चव येते। तर छान आता हे मिक्सरला बारीक असं वाटून घेणार आहे वाटण। 4 ते 5 काळी मिरी घालायची आहे, 1 चमचा जिरं घातलंय आणि पाणी न टाकता छान असं हे वाटण मिक्सरला दळून घेतलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता छान असं आपलं वाटण इथं तयार झालेलं आहे। आता आपलं वाटण झालं आहे। आता इथं वाटीमध्ये मी थोडीशी चिंच घेतलेली आहे, रस्समला छान आंबट गोड चव येण्यासाठी। त्याच्यात थोडासा गूळ घालायचा आहे आणि याला आता थोडा वेळ पाण्यात असंच भिजू द्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता छान इथं आपली डाळ ही शिजून तयार झालेली आहे। छान अशी तिला विस्करने घोटून घ्यायची आहे। छान अशी मिक्स झालेली अगदी मऊसूद अशी डाळ आपली इथं शिजून तयार आहे। त्याच्यासोबत टोमॅटोही छान असा मऊसूद झालेला आहे। जर तुम्हाला डाळ घालायची नसेल तर तुम्ही 5 ते 6 टोमॅटो वापरून ही रस्सम बनवू शकता। तर इथं आता आपली डाळ ही तयार झालेली आहे। आता लगेच गॅसवर कढई तापत ठेवली आहे, त्याच्यात 3 ते 4 पळी तेल घालायचं आहे। तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता। तेल छान तापलं का लगेच त्याच्यात मोहरी घालायची, जिरं घालायचं आहे। जिरं मोहरी छान तळतळू द्यायची आहे। आता लगेच त्याच्यामध्ये 2 लाल सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत। आता जे आपलं वाटून घेतलेलं वाटण आहे ते आपण याच्यात मस्त असं मसाल्यात परतून घ्यायचं आहे। आपण कच्चा कांदा, अद्रक, लसूण, हिरवी मिरची आपण कच्चं घातलेलं आहे, त्यामुळे अद्रक हे छान परतून घ्यायचं आहे। 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत। अगदी त्याच्यातलं पाणी कमी होईपर्यंत छान असं खमंग असं वाटण परतून घ्यायचं आहे, त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत। आता तुम्ही बघू शकता छान असं आपलं इथं वाटण परतून झालेलं आहे। तेल सुटलंय छान वाटणला आता।
तर याच्यात काही आपण पावडर मसाले घालणार आहोत. तर त्यासाठी मी इथं काश्मीरी लाल मिर्च पावडर घातलेली आहे. घरातली आपली रोजची वापरायची 1 चमचा लाल तिखट घातलेलं आहे. पाव चमचा हळद पावडर घातलेली आहे. हे छान असं तेलावर परतून घ्यायचं आहे मसाल्यात. अगदी छान तेल सुटे तोपर्यंत मसाला परतत राहायचा आहे. आता याच्यात मी सांबार मसाला घातलेला आहे. जर तुमच्याकडे रस्सम पावडर असेल तर तुम्ही तीही घालू शकता. तर मी इथं आता 1 चमचा सांबार मसाला घातलेला आहे. थोडंसं पाणी टाकून छान असं मसाला परतून घ्यायचा आहे. मसाला छान परतला आहे. आता या स्टेजला आपण इथं लगेच आपण जी डाळ शिजवून घेतलेली ती घालणार आहोत. तर इथं आपण आता डाळ घालून घेतली आहे. याच्यामध्ये छान असं रस्सममध्ये डाळ मिक्स करून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता छान असा मस्त असा कलर आलेला आहे आपल्या रस्समला. आता रस्सम हे पातळच असतं, त्याच्यामुळे हवं तेवढं तुम्ही याच्यात पाणी ॲडजस्ट करू शकता. अगदी रस्सम घट्ट नसतं, पातळच असतं. फक्त टोमॅटो जर बनवलं तर अजून ते तर खूपच पातळ असतं. त्याच्यामुळे मी इथं थोडीशी थोडीशी तुरीची डाळ घातलेली आहे. तर याच्यात मी अजून पाणी ॲड करणार आहे. याच्यात हवं तेवढं तुम्ही पाणी ॲड करू शकता. मी याच्यात पाणी ॲड केलेलं आहे. छान आपलं इथं मस्त असं चटपटीत असं रस्सम तयार झालेलं आहे. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठही टाकायचं आहे. मी इथं चवीनुसार याच्यात मीठही घालून घेतलेलं आहे. तर इथं छान अशी आता उकळी आलेली रस्समला. तर लगेच याच्यात थोडीशी वरून कोथिंबीर घालायची आहे. मस्त आपला चटपटीत रस्सम इथं तयार झालेलं आहे. तर आता रस्सम तयार झालेलं आहे. आपण लगेच आता वडे बनवायला सुरुवात करूया. तर आपली डाळही छान इथं आता भिजलेली आहे. आता लगेच ही डाळ आता मी इथं मिक्सरच्या भांड्यात घालून छान अशी मिक्सरला बारीक अशी दळून घ्यायची आहे. डाळमध्ये खूप असं जास्त पाणीही घालायचं नाही आहे. आपण जेवढं भिजत घातली ना त्याच पाण्यात डाळ छान दळून घ्यायची आहे. जास्त पातळ झालं म्हणजे मिश्रण वडे हे तेलकट होतात आणि खूप तेल शोषतात. अगदी शक्य होईल तेवढं कमीत कमी पाण्यात डाळ दळून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त अशी बारीक अशी मी डाळ ही मिक्सरला दळून घेतलेली आहे. पाणी न टाकता मी त्याच भिजवलेलेच डाळमध्ये तशीच मी डाळ ही दळून घेतलेली आहे. अजिबात वरून पाण्याचा वापर नाही केला आहे. आता ही लगेच एका भांड्यामध्ये मी डाळ काढून घेते आणि याच पद्धतीने उरलेली डाळ ही मी आता दळून घेतलेली आहे. तर तुम्ही बघू शकता छान अशी आपली इथं डाळ तयार झालेली दळून. आता याच्यामध्ये 1 ते 2 हिरवी मिरची बारीक कट करून घातली आहे. थोडीशी चवीनुसार कोथिंबीर घालायची आहे आणि चवीनुसार मीठही घातलं आहे. आता वडे छान कुरकुरीत होण्यासाठी कुसकुशीत होण्यासाठी शक्य होईल तेवढं याला हाताने छान असं फेटत राहायचं आहे. जेवढं तुम्ही हाताने एकाच डायरेक्शनमध्ये हे पीठ छान फेटून घेणार तसं हे पीठ हलकं होतं आणि आपले वडेही अगदी कुरकुरीत आणि मऊ होतात. तर तुम्ही बघू शकता आपण डाळ काढली भांड्यात त्यावेळेस कलर कसा होता. आता मी जसं जसं फेटते तसं तसं डाळचा कलर पांढरा होतो आहे आणि डाळ अगदी हलकी फुलकी होते. एकाच डायरेक्शनमध्ये फिरवल्याने डाळमध्ये जी हवा भरली जाते त्याच्यामुळे वडे अगदी खुसखुशीत होतात. तर छान अशी इथं डाळ ही फेटून घ्यायची आहे. आता डाळ छान आपली फेटून झाली आहे. कसं ओळखायचं, एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि अगदी छोटासा वडा याच्यात सोडून बघायचा आहे. तो वडा पाण्यात पोहला म्हणजे समजून घ्यायचं आपली डाळ छान फेटली गेलेली आहे. तर तुम्ही बघू शकता आपला वडा छान पाण्यावर तरंगतोय. तर मी इथं कढईमध्ये छान कडकडीत असं तेल तापवून घेतलेलं आहे. लगेच आपण याच्यात आता वडे सोडून घेणार आहोत.
अगदी छोटे छोटे मस्त गोल असे वडे सोडून घ्यायचे. अगदी जास्त मोठेही नाही आणि छोटेही नाही. तेल छान तापलं म्हणजे गॅसची फ्लेम लो टू मिडियमवर याला मस्त सोनेरी रंगावर येईपर्यंत मस्त कुरकुरीत असे वडे तळून घेणार आहोत. तेलात जेवढे मावतील तेवढे वडे सोडून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता मस्त असे आपले खमंग खरपूसीत वडे तळून तयार झालेले आहेत. छान असे कुरकुरीत असे वडे तळून घ्यायचे आहेत. लो टू मिडियम फ्लेमवरच तळायचे आहेत. सोनेरी रंगावर मस्त इथं आपले गरमागरम वडे तयार झालेले आहेत. कधीतरी जेवण बनवायचा कंटाळा आला आणि काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा झाली ना, तर हा रस्सम वडा नक्की बनवा. चवीला अतिशय भन्नाट आहे आणि त्यासोबत पोटभरीचा सुद्धा आहे. तर आपल्या इथं छान मी इथं वडे तळून घेतलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता मस्त असे आपले इथं वडे तयार झाले आहेत. अगदी खमंग खुसखुशीत, अगदी बोट लावताच तुम्ही बघू शकता खुसखुशीत असे आपले इथं वडे तयार झालेले आहेत. लगेच याला आपण आता गरमागरम रस्समसोबत सर्व करणार आहोत. तर मस्त बघा रस्समही छान आपलं इथं तयार झालेलं आहे. जर कधी तुम्हाला चटपटीत खाण्याची इच्छा झाली तर नक्की हा रस्सम वडा ट्राय करा. आणि आता इथपर्यंत जर व्हिडिओ बघत आला असाल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता जेव्हा तुम्ही रस्सम खाणार आहात ना, तेव्हा जे वडे रस्सममध्ये सोडायचे. अगदी दिवसभर खुसखुशीत असे हे वडे राहतात आणि मस्त चटपटीत सांबारसोबत अतिशय भन्नाट असा हा पदार्थ आहे. एकदा माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.